Hello everyone. What are you doing? Worrying about your child's future? तर काळजी नका करू. फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा. Because here you get learning with the excellence, quality education, science-based activities, play-based games and interactive learning. With all these modern teaching methods and strong parent-teacher communication, then what are you waiting for? लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा. लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट, चेतनानगर, सुंदरखेड, बुलढाणा. सिटी न्यूज वसा जनसेवेचा 350 वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ येथे भाकीत वर्तवण्यात आले. या भाकिताद्वारे पिकाची परिस्थिती ही सर्वसाधारण राहणार असल्याची माहिती पुंजाजी महाराज यांनी दिली. तसेच पाऊस सुद्धा सर्वसाधारणपणे राहील अनिश्चित जास्त दाखवण्यात आलेले आहे. देशावर मोठे संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच राजा हा तणावात राहील. पृथ्वीचा काही भाग हा नष्ट होण्याचे संकेत या भाकिताद्वारे वर्तवण्यात आले आहे. पावसाची परिस्थिती सर्वसाधारण आहे. पहिला महिना जो आहे तो कमी अधिक आहे, दुसरा महिना चांगला आहे, तिसरा महिना साधारण आहे आणि चौथा महिना भरपूर पाण्याचा आहे. अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. पीक परिस्थिती एकूण साधारण ठीक आहे. काही भागात अतिवृष्टीमुळे नासाडी होईल. ज्या भागात अतिवृष्टी होणार नाही तिकडे पिकं चांगले येतील. देशाची आर्थिक परिस्थिती जी आहे ती करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती तणावाची राहील. संरक्षण स्थिती ठीक राहील. संरक्षण खाते आपलं चांगलं आहे. पृथ्वीवरील जे संकट आहेत ते अतिवृष्टीमुळे पृथ्वीचा काही भाग नष्ट होऊ शकतो किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळेही सुद्धा होऊ शकतो. कारण पृथ्वी एकूण अनेक प्रकारे नैसर्गिक परिस्थितीमुळे मानवी परिस्थितीमुळे सुद्धा त्या पृथ्वीला त्रास होऊ शकतो. सध्या आपल्या देशाचे शेजारच्या देशाशी तणावपूर्ण संबंध आहे. काय परिस्थिती निर्माण होऊ शकते? हे जी परिस्थिती आहे आज तरी असं सांगता येईल की युद्ध होण्याची शक्यता नाही. तणाव राहील पण युद्ध होण्याची काही शक्यता नाही आहे. राजा खूप तणावात आहे. राजा अंटा पडलेला आहे, गादी नाही आहे, अशा प्रकारची परिस्थिती आहे. गादी हा आज पहिलाच प्रसंग आहे की गादी नाही आहे म्हणून राजा तरी गायब आहे. त्याचा अर्थ आता सध्या काही सांगता येत नाही. ते सांगता येत नाही. म्हणजे राजाची गादी अनिश्चित आहे. राजा एकूण तणावात आहे.